चांदीची शिंबी बसवलेली सोन्याची काठी हिरे माणिक मात्याने मोडवलेली नाथांची होती. ज्या काळात सिंचन प्रकल्प आणि पाण्याचा वाद नव्हता त्या काळात सावता महाराजांची 100% शेती क्षेत्र बागायती होती. महाराष्ट्रातल्या संतात गरीब कोण होतं? सावता महाराजांच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायाचा पुन्हा विचार आपण करू. 12 गावची महाजनकी ज्यांच्या घरी होती, तुकाराम सेठ लोक ज्यांना म्हणत होते, कांढरवली, पेन, रायगड, खालापूर इथपर्यंत तुकोबारायाचा मिरच्याचा उदिम व्यवसाय होता. लोक मुजरा करत असायचे, भीत असायचे. असा जावळी गावापासून साताऱ्यापासून पुण्यापर्यंत ज्या मोरे घराण्याचा दरार आहे त्यांना तुम्ही गरीब का म्हणतात? एक प्रमाणे येतं, आम्ही सदैव सुडके. आणि लोक त्याच्यावरच टीका करतात की संत गरीब होते. धाधांत चुकीचं. या प्रमाणाचा अर्थ असा लावू नका, अर्थ निराळा आहे. विठाल विठाल. अहो हे चंद्रकांत महाराज वाजवतात ना, लातूरलाही प्रॉपर्टी यांची, उस्मानाबादलाही प्रॉपर्टी, पुण्यातही वल्लभनगरला फ्लॅट आहे, आळंदीतही 2 गुंठे, अकोल्यालाही पुन्हा प्रॉपर्टी आहे. म्हणजे एक चर्मवाद्य वाजवणारा माणूस, पूर्वी पखवाजा बोलवा द्या त्याला 100-200 रुपये, एवढ्या खालच्या लेव्हलचा हा माणूस नाही. केवढी मोठी श्रीमंती. मग आमच्यातलं एक पखवाजा एवढा श्रीमंत असू शकतो, तर भारतातले सगळे संत एकत्र आले तर भारताचं कर्जमुक्त होऊ शकतं. फक्त हा टेंभा केवळ महाराजावरच न घालता नेत्यांच्याही वाट्याला थोडं काम येऊ द्या, म्हणजे शेतकरी सुखावल्या जाईल. विठाल जगद्गुरु तुकोबारायाला कोणते संत अभिप्रेत त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः नान्यान्न पितारयंतान महंतः इति संतः. श्लोक झाला संस्कृतचा, अर्थ त्याचा सरळ सांगतो. पाठांतर अधिक असण्यापेक्षा पटवून देणं, हृदयात उतरणं, परतत्व स्पर्श करणं, समाजाला आपलंसं करणं ही कीर्तनकाराची कीर्तनात मोठी कसोटी असते. ही निवडणूकच आहे. यात विजयी झाला तर पुढच्या वर्षी कीर्तन, पडला तर परिसरात बंद. हा योगायोग असतो. आणि आम्हाला नित्य निवडणूक आहे. तुम्हाला तरी 5 वर्षाला आहे, रोज निवडणूक आहे. सुनेला नवीन नांदायला गेल्यावर सासरा सासू नंदा कळायला 4-6 महिन्यात तिला अंदाज कळतो. आम्हाला दर गावात नवीन सासवा आहेत. ऐकता ऐकताच नाक मुरडती, नाही बाया जमलं कीर्तन. म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास करून. काही सासरे असेत, तारीख दिली पण फसला खेळ, आज मजा नाही आली. काही दीर असेत, विनोदच नाही बुवा, मग त्याने का आडवं झोपावं. आमच्या गावी एका महाराजांची आम्ही रामकथा ठेवली. आमच्या गावातले काही माझे मित्र जुने म्हणायचे, महाराज 2 लाख 3 लाख गेले पण तो काही दाखवायलाच टाइम, त्यांनी काय दाखवावं. विठाल विठाल. अहो त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काही असतं ते फिरले असते का? मराठी कळती का तुम्हाला? नाही तर पंक्ती दिवशी सगळेजण या प्रसादाला. मला माणसं मंडपात जिवंत फार कमी दिसतात. विठाल विठाल. विनोद असावा पण असा नर्म विनोद असावा, हळुवार असावा, आत्र्यांच्या सारखा, पु ल देशपांड्यांच्या सारखा कर्कश आरडा वारडा काय हे असलं नाही. हे नांगरटीवर बांधावर ठीक आहे, मेंढ्या माग कीर्तनात नाही. नर्म विनोद असावा. मला मागे इंडोस्कोपी केली आणि श्वासाचा त्रास व्हायला लागला. एका डॉक्टरला मी म्हणालो, डॉक्टर मला प्रचंड श्वासाचा त्रास होतोय. ते डॉक्टर मला म्हणाले, महाराज तुम्ही माझ्याकडे ॲडमिट व्हा, मी तुमचा कायमचा श्वास बंद करतो. हे कळायला पाहिजे. विठाल विठाल. श्लोकाचा अर्थ सांगतो. शांता महांतो निवसंती संतो. संतापहा, मराठी नीट ऐका तनपुरे महाराज. संतापहा नीट ऐका, श्लेष अलंकार आहे. संतापहा शांत कशा प्रकारे, संतापहा शांत अशा प्रकारे. हे ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांना नाही कळत ते माझे कीर्तन ठेवू नका. संतापहा शांत अशा प्रकारे. संतांना पाहिल्या पाहिल्या घरातला कलह जाऊन गुलाब फुलून सुगंध सुटावा
असं आनंदी वातावरण व्हावं, त्याचं नाव संत. संतापहा शांत कशा प्रकारे, अशा प्रकारे. शांता महांतो निवसंती संतो. उन्हाळा असतो, चैत्रात झाडांना पालवी फुटते, चित्र बदलल्या जातं, म्हणून चैत्रा नक्षत्रावरून चित्रा शब्द जन्माला येतो. निसर्ग वनराई प्रफुल्लित होती. संक्रांतीला स्त्रियांनी नटून खटून कपडे घालून हळदी कुंकाला निघावं, तद्वत पृथ्वी माता नटून खटून निघत असते. आणि त्या काळात वसंत ऋतूचं येणं झालं की फला फुलांना बहर येतो. तद्वत साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीनं अधिकारी कुलपरंपरेनं प्राप्त असा संत आपल्या गावात आला की या जीवन नावाच्या वृक्षवेलीला तत्वज्ञानाच्या फलाफुलाचा बहर येतो. संता पहा, अशा संतांना पहा. शांता महांतो निवसंती संतो वसंतवल्लोक हितंचरंतः नान्यान्न पितारयंतान महंतः इति संतः. तो वाचस्पती की नैयायिक आहे, शास्त्रीय की आचार्य आहे, महंत आहे की प्रवक्ता आहे, याला किंमत नाही. त्याचं अंतःकरण प्रत्येक जीवाच्या प्रती कसं दयावान आहे. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. मराठी ज्याला नीट म्हणता येत नाही ना, त्याची वाट लागती. जे जे भेटे भूत, ह्रस्व दीर्घ, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. आणि ते जर उच्चार केलं, जे जे भेटे भूत भूत, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. संतांना सर्वाप्रती प्रेम नसतं, तर जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वृत्ती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात या शब्दांनी आकार धरला नसता, ओवी छंद जन्माला आला नसता, ज्ञानेश्वरी तत्वज्ञान आलं नसतं, आणि बहुजन कुळगोत्रातले लोक पारमार्थाला लागले नसते. ही संतांची दया आहे, संतांची कृपा आहे, संत वृत्ती आहे, ती द्रवीभूत झाली. अशा संतांच्या चरणावरती आपला माथा नतमस्तक करावा. श्री तुकोबाराय, तुम्हाला कोणते कोणते संत अभिप्रेत आहेत? ते हे निवृत्तीनाथ यातही व्याकरण अव्याकरणमधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम. बऱ्याच लोकांच्या पाठांतर खूप आहेत, पण उत्पत्त्या धातुरूपावली शब्दरूपावली त्यांना सांगता येत नाही. मुद्दा माझा नीट ऐका. गम गच्छ म्हणजे जाणे, पण गम तयार कसा झाला हे सांगणारे कमी इथं. कळलं का? जसं हे गाताना समजून गातात, समजुतीचं गाणं वेगळं आणि अंदाज पंचे गाणं वेगळं. अभंगाचा भाव पराग शोधून त्याची अवस्था पाहून त्याला स्वर लावणं वेगळं आणि न कळता बिभत्स कर्कश ओरडणं वेगळं. हे जसं तद्वत शब्दांच्या उत्पत्त्या, त्याचा प्रत्यय, त्याची अनुभूती, त्यातला भाव स्पष्ट झाला पाहिजे आणि त्या त्या वृत्तीत गेल्यानंतर त्या त्या अभंगाचा भाव कळतो, अन्यथा कळत नाही. तो ती ते आणि हा ही हे. दॅट शब्दाचा अर्थ तो ती ते, लांबच्या पदार्थाकरता, आणि पुन्हा धिस करता धिस, हा ही हे, हा मुलगा ही आणि हे जवळच आहे, हा पीटी ही हे, तो ती ते लांबच्या करता, तो ती ते लांबच्या करता, हा ही हे जवळच्या करता, ते हे. जे पूर्वी होते ते हे संत कलियुगात 13व्या शतकात अवतीर्ण झाले, ते हे निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई, ज्ञान दीपती कळा. ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार, सोपान काका ब्रह्मदेव, चितकला मुक्ती जगदंबा भगवती कुलस्वामिनी. अजून
निवृत्तीनाथ दादा सदाशिवाचा अवतार ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपती काळा अशा संतांच्या चरणावरती माझा माथा नतमस्तक ठेवल्यानंतर प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची गरज नाही. निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण आणि पखवाजावाल्यासाठी टाळ्या वाजवा सगळेजण एकदा ताकदीने वाजवा ताकदीने. एका काही कीर्तनकाराला हे आठवलं नसेल की यांच्या जीवावर आपण उभेत म्हणून. यांनी पाठिंबा काढला तर सरकार पडू शकतं. चंद्रकांत महाराज हे तिघजण माझं कॅबिनेट आहे, हे राज्यमंत्री हे अपक्ष आहे, यांना घेऊन मला चालायचं. 11 पर्यंत तसं मला सरकार टिकवायचंय. पडत आलेलं सरकार आहे, बऱ्याच दिवसांनी मिळालेली संधी आहे. योगायोग आहे, पाण्यामुळं, चाऱ्यामुळं, जनावरामुळं आणि फाशी गेल्यामुळं कदाचित सरकार पडू शकतं. त्यामुळे कृपया तुम्ही फाशी घेऊ नका, मला देऊ नका. वातावरण अतिशय चांगले, पिटी वादक, पखावज, स्पीकर सगळेच चांगले लोक आहेत. भक्तिरंगच इथे आज मंडपात योगायोगच आहे सगळा. हा संता पायी माथा ठेविता सद्भावे. भावातही 2 प्रकार आहेत, भावा भाव, विभाव भाव रचना, केवळ भाव, आणि दुसरा टप्पा सद्भाव. सत शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे सद्भाव. सत हे परमेश्वराच्या स्वरूपाहून निर्माण झालेला शब्द आहे. सद, सद्गुरु, सतगुरु, जगद्गुरु, जगतगुरु. त आणि द, तत्तेत आणि प्रथमा.
त आणि द सारखंच आहे, भांडण करण्यात मजा अजिबात नाही. व्याकरणात वेदात लचळ होतं समूळ मास्या पासुरे, तसं कधी कधी एकत्र लिहित असताना सदगुरु सदभावे, सतचं स्वरूप आहे सदभावे, सद्भावना असली पाहिजे. एक वाक्य साईबाबांचं, श्रद्धा सबुरी नसेल तर परमार्थ व्यर्थ जातो, सद्वृत्ती नसेल तर खर्च करा, मंडप लावा, वॉटरप्रूफ करा, पंक्ती घाला, परिवर्तन नसेल, बदल नसेल, व्यसनमुक्त नसतील, स्त्री पुरुषात अभेद नसेल, गावात डेव्हलपमेंट नसेल, गाव शेततळ नसेल, ठिबक सिंचन प्रकल्प नसेल, तंबाखू गुटखा वर्जन असेल, खांद्याला खांदा नसेल, वैरत्व असेल, कोर्ट कचेरी असेल, तर परमार्थाचा फलास्वाद मिळणार नाही. करोडो रुपये खर्च करा. विठाल संता पायी माथा ठेविता सद्भावे, सत विवेक वृत्तीनं आपला माथा संताच्या चरणावरती लीन ठेवावा. शेतकरी मंडळी आहे तुम्हाला सगळ्याला, मला त्यातलं फार काही कळत नाही. कळलं का? शेतात ज्वारीचं पीक जर असलं, योगायोगाने मृगराजाची बरसात असली, तर ज्वारी दोन प्रकार आहेत. एक काहीतरी दगडी म्हणतात आणि एक बेदरी, असे काहीतरी दोन प्रकार आहेत त्याचे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? कोणीतरी मला होकार द्या, मदत करा. दोन आहेत. ज्याला दाणे भरपूर आहेत त्या कणसाचं नाव काय? लवकर बोला. अरे बोलत नाहीत कोणी, मला माहित नाही म्हणून विचारतो. दगडी. आणि ज्याला दाणे कमीत ते बेदरी. ज्याला दाणे कमीत त्याचं तोंड वर असतं सगळ्या ज्वारीच्या चिपाडामध्ये, सगळ्या उंचीत त्याचं मान वर असते. ज्याला दाणे भरपूर आहेत ते वाकलेलं असतं, झुकलेलं असतं, आणि त्या हिरव्यागार वनराईत झोपलेलं असतं. जे शहाणेत ना ते निवांत असतात, अर्धवट आहेत ना ते मानावर करतात. विठाल याच कंसातला दुसरा भाव सांगतो. ज्याला दाणे भरपूर आहेत ते विनम्र असतं, ज्याला दाणे कमी ते ताठर असतं. आणि जे ताठर असतं समाजातले पक्षी त्याचा दाना टिपून रिकामा केल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे ताठर राहू नका ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. सरळ सरळ अर्थसंगती. जे संत आहेत ते संत आहेत. श्री ज्ञानोबाराय एक उभी अशी लिहितात आणि सगळ्याच्या पाठातली आहे. वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरोपचारी संतोषी जो. आता आपण सगळे दुःखी आहेत, पण पॅसिफिक अटलांटिक अरबी समुद्रावरती पाऊस नाही पडला तर समुद्राची मंत्र्याकडं, गावकऱ्याकडं, प्रांताकडं, तहसीलकडं, तलाट्याकडं अर्ज देऊन तक्रार आहे का? सागराची जे ओढेत ते आटलेत, नद्या आटल्यात, वहाळ आटलेत, नाल्या आटल्यात, सगळं संपलंय, पण सागर तृप्त आहे. तसं ओढे नद्या आपण आणि तृप्त सागर म्हणजे संत. विठाल यहा अनपेक्षा, त्यांना अपेक्षाच नाही. सहा म्हणजे तो, शुची म्हणजे पवित्र, सहा शुचिर दक्ष, उदासीनो मिळूनही त्याबद्दल आसक्ती नसणे. हा दृष्टांत बऱ्याच वेळेला मी सांगितला तरी सांगतो. उदाहरणार्थ मोठे नाना, त्या नानांच्या मळ्यात मी जेवायला गेलो आणि वाटलं त्यांना की बुवा बऱ्याच दिवसांनी आलाय, कुंभातनं आलाय, कुंभमेळ्यातनं आलाय. मग त्यांनी चांदीच्या ताटात मला जेवायला घातलं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ चांदीच्या ताटात जेवायला घातलं, चौरंग माटला, उदबत्त्या लावल्या, अगरबत्ती वगैरे भिन्न भिन्न प्रकारची रांगोळ्या घातल्या, नमस्कार केला, सुवासिनी आल्या, हात जोडले, कुंकू लावलं, तिलक केलं, अक्षत दिल्या, पाणी सोडलं, पुंडली म्हटले, तोंडात घास घातला. जेवण होईपर्यंत माझं लक्ष पदार्थापेक्षा चांदीच्या ताटात आधी माझं. मी बाकीच्या बुवांच्या बद्दल सांगत नाही, बिचारे पोहोचलेले ते म्हणजे परिपक्व आहेत. मी अजून अतृप्त असल्यामुळं पदार्थापेक्षा माझं लक्ष केंद्रित झालं ते चांदीच्या ताटाकडच. आणि ते मला म्हणाले, महाराज अहो बघता काय, ते तुम्हालाच दिलंय. ते म्हणाले त्यांनी माझ्या हातात दिलं तरी मी ते परत देणं, याचं नाव उदासीनो गतव्यतः, याचं नाव संत. नाही कळलं तुम्हाला? धन्यवाद देतो. विठाल विठाल. स्वरूप सुंदर मुलगी मिळून सुद्धा लग्नाला नकार देणं हे त्याचं वैराग्य. आणि न मिळता बोलत फिरणं वैताग.
हे तात्काळ कळतं, म्हणजे ऐकणाऱ्यांचा दर्जा लक्षात येतो. विठाल विठाल. मधुमेह साखरेचा रोग झाल्यानंतर साखर सोडणं आणि रोग न होता त्याग करणं, याचं नाव वैराग्य. अशा वैराग्यानं जे जे युक्त आहेत त्यांच्या चरणावरती माझा माथा मी सद्भावनेनं स्थिर करील. संतापायी माथा ठेविता सद्भावे. दोन चिंतन सांगणार आहे. माथाच का, हात का नाही, पाय पायावर का नाही, छाती पायावरती का नाही, पाठ पायावरती का नाही, मान पायावरती का नाही, डोकंच का, माथाच का. याला सहस्राधार चक्र म्हणतात. योग प्रक्रियेमध्ये हा शेवटचा दरवाजा आहे. स्वादिष्टान आहे, मूलाधार आहे, योग प्रक्रियेतले चक्र आहेत भिन्न भिन्न. स्कॅनिंगने दिसत नाहीत, ते मायक्रोस्कोपीतून दिसत नाहीत, पण ते असतात. ते चक्र आहेत. पोट दुखायला लागलं, तब्येत बिघडली की समजायचं स्वादिष्टान चक्र बिघडलंय. थंडगार पाण्याचा स्पर्श झाला, डोळे झाकले की समजायचं याचं इथे हे आज्ञाचक्र जाग झालं. या आज्ञाचक्रावरती स्त्रिया कुंकू लावतात. आपण बुक्का, अष्टगंध, कुंकू, गोपीचंदन लावतो. हा प्रतिबंध आहे. हा दरवाजा आपला सदैव बंद पाहिजे. सोनं चांदीचं कपाट, साड्यांचं कपाट जसं स्त्रिया विचारपूर्वक बंद करतात, तसं बुद्धिरूपी स्त्रीनं हे कपाळ बंद करावं लागतं. त्याचं कारण आहे, इथून सगळा प्रवाह बाहेर पडतो. बाहेर पडू नये याकरता प्रतिबंध म्हणून लेपण, अडथळा, रजिस्ट्रेशन किंवा त्याला काय म्हणतात गती व रोधक करण्याकरता लेपण आहे. ही वैज्ञानिकता, ही योग प्रक्रिया आहे. अजून एक शंका घेतो. बुक्का लावू नये भाळा, इतरांनी आपल्या कपाळाला बोट लावू नये याच्यात सवळं नव्हतं, विज्ञान होतं. आज्ञाचक्राला इतराच्या बोटाचा स्पर्श झाल्यावर त्याच्यातली ऊर्जा याच्यामध्ये सहजरित्या व्होल्टेज सारखी संक्रमित होते. याकरता पूर्वज कपाळाला हात लावू देत नव्हते. या सोहळ्यात विज्ञान दृष्टी होती. हे माथा आहे ना, सगळं संतुलन इथे, सगळं संतुलन. हे कामातून गेलं ना, लोक म्हणते ते कामातून गेलंय असं म्हणत नाहीत. हातातून गेला, पायातून, कामातून गेलंय. हे ज्याचं स्थिर आहे ना, शिर सलामत तो पगडी 50. म्हणजे पगड्या किती असू द्या पण शिर उत्तम पाहिजे. हे उत्तम जे शिर आहे, ज्याच्या जगातल्या करोडो संगणकाला फीड केलंय, करोडो संगणक फिट केलेत, करोडो संगणकाला जन्म ज्याच्या प्राज्ञबुद्धीनं जन्माला आलाय, असं जे हे कॅम्प्युटर आहे, ते डोकं संताच्या पायावरती मांडावं. एक निगेटिव्ह अंगठा आहे आणि एक पॉझिटिव्ह अंगठा आहे. पायाचे अंगठे विज्ञान सांगतो. यातनं केबल आहे, यातनं वाहकता आहे, यातनं कंडक्टर अँड सेमी कंडक्टर. वाहकता वाहते, दिसत नाही. या दोन अंगठ्याचा स्पर्श पाया पडताना भ्रुकुटीच्या मधल्या आज्ञाचक्राला जर टच झाला तर हे हृदयीचे ते हृदयी तत्वज्ञान संक्रमित होतं. याला स्पर्श दीक्षा म्हणतात. म्हणूनच संतापायी माथा ठेविता सद्भावी. आता पायावरच का, त्याचं कारण सांगतो. प्रत्येक शरीराच्या प्रत्येक इंद्रियात एक देवता वास्तव्य करते. डोळ्याला तेजाचं ज्ञान होतं, त्याची देवता सूर्य आहे. सूर्य आहे. अन्यान्य इंद्रिय सांगत नाही, फिजिक्स सांगत नाही, पंचकरण सांगत नाही, खोलवर जात नाही. सज्जन लोक कंटाळू नये त्याची मी दखल घेणार आहे. कळलं का? पायात इंद्रियात कुठली देवता वास्तव्य करते? पादयोः विष्णुं तिष्ठतु. पायामध्ये समतेचं वातावरण निर्माण करणारा विष्णू वास करतो. याकरता पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणून संतापायी माथा ठेविता सद्भावे. अन्य पंथातल्या पायात विषमता आहे आणि वारकरी संताच्या पायात समता आहे. याकरिता विषमता जावी, समता जन्माला यावी, याकरिता संतापायी माथा ठेविता सद्भावे. परिणाम तेने भेटे देव आपे.
संतांचं पांघरून घेणारे करोडो लोक आहेत. कुंभात कोटी लोक असतात, कोटी 1.5 कोटी. मी प्रयागचा कुंभ पाहिला, नाशिक त्रिंबक मला काहीच नाही वाटलं. यावर्षी काही मजाच नाही कुंभात, आम्हाला आनंदच मिळेना. साधुग्राम 350 एकरच आहे, पण मजा नाही, गर्दी नाही, दर्दी नाही, अभ्यासक नाहीत, उपासक नाहीत. काही साधू असे पाहिले मी, शेवटची ट्यूब आहे ना तिथं तो साधू उभा, त्याची जटा हातात धरायची, स्टेजवर घेऊन यायची, असे साधू आहेत. एक जण पायाच्या अंगठ्यावरच उभा आहे, एकाने आसन केलं फक्त पायाच्या पादांगुष्टवाध पर्वणी, म्हणजे हिरण्यकश्यपूनं मंदार पर्वतावर तपस्या केली तसा एका अंगठ्यावरती बसलेला. एक साधू मी हिमाचल प्रदेशातला असा पाहिला, नारळ खाली ठेवलेलं आणि तो नारळाला म्हणतो चाल बेटा चाल, खालचा नारळ हातामध्ये येतो. एवढी ताकद आहे, ही काहीतरी ऊर्जा आहे. 1.5 कोटी लोकात एक तरी संत असेल. पण कपड्यावर, गंधावर, माळीवर कृपया जाऊ नका, त्याचा अंतरंग पहा. हे माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. वर जाऊच नका, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विठ्ठल. बर का? मग कोण संत, कोण संत? ज्यांचा हेत विठ्ठली ते संत. सर्वसंगी विठ्ठला तू एकला आवडस, एका विठ्ठला खेरीस. ज्याला काहीच आवडत नाही त्याचं नाव संत. नेनती काही टाना टोना, म्हणजे त्या काळातच अंधश्रद्धेचं परखड किल्ले हे समाज प्रबोधन आहे, निर्मूलन आहे. नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनी. लिंबू दिल्यावर लेकरं होतात, दोरा घातल्यावरती लवकर मृत्यू होतो, हे कोणी सांगितलं तुम्हाला? हा बावळटपणा. यावरती माझा स्वतःचा वैयक्तिक विश्वास अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. गावागावात भगवे कपडे घातलेले आणि गंध लावलेले आणि गावाच्या बाहेर तंबू राहुट्या ठोकलेले काही संत उतरत असतात. ते स्नान करत नसतात तरी कपडाला गंध असतं, अंगात भगवे कपडे असतात, 12 लेकरं असतात तरी विरक्त दिसत असतात, आणि ते गावात पिटी वाजवत फिरत असतात. पिटीवर गोरखनाथ मचिंदर नाथ. ही प्रॅक्टिस मी का करतो? कदाचित माझे कीर्तन बंद झाले. कोणत्याही गावात आपण दोघं फिरलो तर 10-5 रुपयाला महाग नाही, लक्षात धरा. आणि अनिशा वाढलेला आहेच. मी संजू महाराज गावात गोरखनाथ, ते म्हणण्याची पद्धती पण ऐका. अभिनय कीर्तन कसं असावं, शब्द स्वच्छ कुठे असावेत, शब्द बारगळलेले कुठे असावेत, हे कीर्तनकाराला कळलं पाहिजे. ते अशिक्षित असतात, संतत्व नसतं पण आणत असतात, आव प्रचंड असतो. ते म्हणत कशा असतात ऐका शब्द माझे. गोरखनाथ मच्छिंदर नाथ, नाथ नाही नाहात, बाबा जलमले उखांड्या हात. ते ग्रामीण भागातल्या महिला मोठ्या व्याकुळ बुद्धीच्या, लगी पाया पडत्याल, कुंकाचा करंडा आणत्यान, सुपात धान्य असत्याल. त्या पुढं चालत राहतो. त्याने म्हणायचं बाई मी मागं फिरत नाही, वैराग्य प्राप्त झालं माय. गाणगापुरात निघालो, अक्कलकोटला चाललो माय, भंडारा तिथं बाबा. राख अंगाला लावली माय, प्रपंचाचा त्याग केला, परत धान्य घ्यायला मी काही भिकारी नाही माय, त्याग केला, वैराग्य माझ्या अंगी. तिने म्हणा बया काय त्याग आहे व. तू तिला म्हणती, ती तिला म्हणती, तिला म्हणती, गावात चर्चा काय वैराग्य. आणि ती पुन्हा हळूच मागं सरकतं. बाई तुला एक मनातली गोष्ट सांगायची, काळा कपडा अंगात घालू नको बाई. 40 पिढ्या होऊन गेल्या, तुझ्या घरात कुणीतरी एक बांधावरती वारलं, त्याची समाधी माय. तुमच्या 70 एकरचा बांध होता, भावाकडे वाटणी झाली असं पता नाही, त्याचा अंदाज काढ बाई. काळा कपडा घालू नकोस. आणि मनातली गोष्ट सांगायची, बाई तुला बाळातपणात भलता त्रास झाला माय.
कृपया यांच्या नादीनं लागता नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचून. त्यांची पंगती पुढची सांगतो. गोरखनाथ मच्छिंद्रनाथ बाबा जन्मले उकांड्यात गाणगापुराहून अक्कलकोटाकड बाबा निघाले या पोटाकड. हाताचा संकेत कळतो ना तुम्हाला? हा, त्यातले काही तज्ञ असतीलच इथे, यातले काही तज्ञ असतीलच ना. सप्ताहपुरता नका करू कार्यक्रम, पण दिवसभर साधून संध्याकाळच्या टायमाला नदीत कपडा टाकून धरून आणणारे पुन्हा मच्छी उद्योग करणारे, याच्यापेक्षा खालच्या लेवलला मला नाही सांगता येणार. काही पदाची जिम्मेदारी गरिमाई यांनी मला केला फोर्स, पण माझा नाविलाज आहे. कृपया नेनती काही टाना टोना नामस्मरणा आचुनी. ऐसे संत झाले कली तुंडी तंबा एखादी चाल सप्त्यात अशी ठीक आहे, पण आपल्याकडचे हरिपाठ अशा रिमिक्स चालीशिवाय हल्ली होतच नाही. जुनी चालू होती ज्ञानदेवा प्रमाण आता झालेला फेरबदल सांगतो. ज्ञानदेवा प्रमाण त्याला मागून काठी पाहिजे असं केलं, चाली बदलल्या उगत. तू का म्हणे माझे ही शब्दरचना करायला चहुवेदाचे केले विवरण, 4 वेदाचं विवरण करणाऱ्या तुकाराम महाराजाला अभंगात हा हा शब्द कळला नाही, हा शहाणा जन्माला. तुका म्हणे माझे हे काय, या ज्या जाती आपल्यात आल्यात ना त्या संप्रदायाला विघातक आहेत. विठाल आयशे संत झाले कली पुण्य तंबाखूची नळी. परराष्ट्रातल्या काही तरण्या बाण कातडीच्या मुली कुंभात येतात तर ते साधू चिलीम हातात धरतात. या स्टँडच्या आकाराची एक एक चिलीम आहे. अरे खोल आपला दुनिया झलक असं वाटतं एखाद्या शुगर फॅक्टरीचं बॉयलर पेटलं की काय. ऐसे संत. काही गावातले भजन मी पाहिले, गोळाचा खडा चहान बिड्याच्या कट्ट्याशिवाय गवळणीच रंगत नाही. म्हणजे त्या गवळणीत रंगच येत नाही त्याला. बरेच भजन असे आशांच्या कृपया नादी न लागता जे वैचारिक पातळीनं आणि आचरणानं पवित्र आहेत त्याची जात न पाहता त्याचं मेरिट पहा आणि वंदन करा. बास यांना वंदन करा. संतापायी माथा ठेविता सद्भावे. तरुण बांधवाला मी धन्यवाद देतो. मला मरगळ आलती, मला कीर्तना येण्याची पण इच्छा नव्हती. मी दिवसभर नाराज होतो. भलता तणाव मला कुंभातला. कुणी साधू येते, भाट येते, पुजारी येतात, खिलाडी येतात, नागा येतात, द्रव्य मागत राहतात. सीताराम तलवारी काढतात, द्रव्य द्यावं लागतं. आपल्या बुवाला बुवा भेटलात जय हरी एवढंच आहे फक्त. आणि फार तर फार बुक्का ब्लॅक अँड व्हाईट एवढंच. तिकडे तसं नाही. तिकडे आला की त्याचा आदर सत्कार, शाल, श्रीफळ, फेटा, पूजा. नाही ते आक्रमक ठरतात, अंगावरती धावतात. ब्रिटिशांच्या काळात देशधर्म रक्षणाचं काम त्या नागांनी केलं होतं. वैष्णवांचं रामादल आहे आणि संन्याशांचं शंभूदल आहे. असे 2 दल त्या काळात सुधन्वा नावाच्या राजानं स्थापन करून चांदीचे रथ, ऐश्वर्य, छत्र, चामर, घोडे, आंदोलन त्यांना दान केले होते. जहागिऱ्या द्याव्यात तशा. तसा कुंभ महाराज एका ठिकाणी नाशिकला होत होता चक्रतीर्थावरती. पण पेशव्यांचं राज्य आलं आणि त्या काळात शैव आणि वैष्णवात कत्तली झाल्या. 18,000 साधूंचा रक्तपात झाला. गोदावरी लालबुंद झाली. लोक रडू लागले.
पेशव्याने शनिवारवाड्यातून फरमान काढलं, वैष्णवानी रामाजवळ नाशिकला राहावं आणि संन्याशांनी भगव्या कपड्यावाल्यांनी त्र्यंबकेश्वरला महादेवाजवळ राहावं. तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबक असा कुंभ विभागला गेला. माझा मुद्दा असा आहे, अशा कुंभामध्ये यथार्थ एक खाता असतो, पण अन्य गर्दी खूप असते. दिंडीतही 2च साधू असतात, अन्याबद्दल न बोललेलं बरं. आता एवढ्या मोठ्या पवित्र समुदायामध्ये एक तरी माता आणि एक तरी साधू असा असेल की त्याच्या चरणाचं तीर्थ प्यावं आणि आपलं जीवन कृतकृत्य करावं. असे जे कुणी असतील त्यांच्या चरणावरती आपला माथा नतमस्तक करावा. संतापायी माथा ठेविता सद्भावे, परिणाम तेने भेटे देव आपिआप. तसा देव भेटत नाही. याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, व्यासांनी मुख्य पुराण 18, उपपुराण 18, 18 दुनी 36 लिहिले तरी त्यांना समाधान नाही, असंतुष्टताच. व्यासेही अमुप ग्रंथ केले, जप केले, तप केले, अनुष्ठान केले, गिरिकंदरात गेले, हिमालयात गेले, कपडे काढले, आपल्या गुदद्वाराला आपली टाच लावली, 5 बाजूनी अग्नी प्रज्वलित केला, सूर्याकडे पाहिलं तरी सुद्धा देवाचा साक्षात्कार स्वप्नातही नाही. पण तो मागे पुढे, तो मागे काय, तो आम्हा मागे पुढे. देव आपल्या वारकरी संतांच्या मागे आणि पुढे ही वारकरी संतांची ख्याती असल्यामुळे संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप. बाजारी संताच्या कृपया नादी लागू नका. मी कुणाबद्दल बोलत नाही, ओढून घेऊ नका. आठवलाय दृष्टांत म्हणून सांगतो. एका गावात एकाच महाराजांच्या हातानं 50 वर्ष सप्ताह झाला. ते आता थकले, मान किलकिल करायला लागले, डोळे किलकिले झाले, अंगाला कंप यायला लागला. तरी गावात त्यांचं वजनच. ते बोलतील तेच प्रमाण, ते म्हणतील तेच लोकांनी ऐकायचं. लोक श्रद्धावान आहेत बिचारे, लोकांचा काही दोष कधी कळत न कळत आमच्याकडनं होतात, पण त्याचा विपरीत परिणाम धर्माला, देशाला, साधूंना भोगावा लागतो. शहाण्या. आता काल परवा मी त्या चॅनलला होतो, वंदनीय महाराज, मला त्याचं नाव आठवत नाही, साधना चॅनल नाही, दिशा चॅनलला होतो. तिथे एक वैचारिक मंथन आम्ही असं केलं की कुणालाही द्रव्य देऊन उपाध्या देऊ नका. जे अनाधिकारी त्यांना साधू समाजात घेऊ नका. जे आहेत त्यांना आयडेंटिटी द्या, त्यांचं ओळखपत्र पक्क करा, त्याचं काम पहा, सेवा पहा, सचोटी कसोटी पहा आणि मगच त्याला पदनियुक्ती करा. अन्यथा एखादी राधामासारखी येती आणि साधू समाजाला कलंक लावती. त्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं. कुणी एक स्त्री 3 स्वायत्त आखाड्याची मागणी करती, अखंड शब्दाचं बदललं स्वरूप आहे आखाडा. जर त्यांना स्त्री शक्तीला स्वतंत्र जागा अपेक्षित आहे तर जुना आखाड्यामध्ये माई वाडा नावाचा एक वाडा आहे की ज्याच्या स्त्रिया असतात, त्यात जाऊन राहावं. म्हणजे विदारक दुष्कृत्य करणारे, पापकृत्य करणारे, धर्माला काळिंबा लावणारे काही लोक जन्माला येतात आणि चांगल्यांचं मरण येतं. गव्हाबरोबर किडे रगडणे हा प्रकार होतो. मुद्दा असा आहे माझा, यथार्थ साधू असावा. त्या गावात त्या साधूच्या हातानं 50 वर्ष सप्ताह झाला. कांदा नाही खायचा, लसूण नाही खायचा, गावावर फार मोठं नियंत्रण. माळकरीच बुक्का लावायला पाहिजे, हार घालायला तोच असला पाहिजे, ज्याची पंगत आहे तो माळकरी असला पाहिजे. आता परंपरेचा म्हातारी गावात माळकरी होते. मुलगा योगायोगाने शिकला, इंग्लंडला गेला, त्याला करोडो $रुपये मिळाले. पर्वत गावी आला आणि काल्याच्या कीर्तना दिवशी त्यांनी सगळ्या गावाला पंगत घातली. महाराजांना पाठ टाकला, ताट टाकला, चौरंग टाकला, तोंडात घास घालणार, श्लोक म्हणणार. एवढ्यात महाराज म्हणले हार हार. एवढं ओरडण्याचाही तुझे जे झोपले ते बिचारे जागे व्हावेत. हार. हजारो लोक पंक्तीत बसलेले, महाराज मध्यस्थानी बसलेले. महाराज हाड हाड का म्हणतात? नेत्याचे आणि बुवा लोकांचे काही चाटू असतात, ते त्यांच्यापर्यंत न पोहोचू देण्याचं काम हे करत असतात. जागा महाराज असला तरी झोपलाय म्हणायचं, तब्येत बरी असली तरी विश्रांती घेतात म्हणायचं, नेता अगदी लॉजला असला तरी ते साधनेत म्हणायचं. हे असे दादांत खोटे बोलणारे लोक आहेत.
कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कलेक्टरपेक्षा शिपाईच मध्ये आढळतो, हे दुर्दैव निर्माण झाले सध्याच्या काळावधीमध्ये. मुद्दा आहे का माझा? त्याच्या हाताखाली काही होते 2-4 जगे जगणारे जगे. ते म्हणायचे उगच का फुकट का, महाराजाला काहीतरी कळलं असन त्याच्याशिवाय हाड हाड म्हणायचे. मग गावातील लोक येडे, काहीतरी दिसलं असन ना त्याला. ग्राम्य भाषा मला सांग, काहीतरी दिसलं असन रे महाराजाला, उगच कस काय हाड हाड म्हणून त्यो. गावातील लोक म्हणजे 50 वर्ष सप्ताह झालं तरी कसं बोलावं हे त्यांना कळलं नाही. उगच म्हणून का त्यो हाडहाड त्यो हाडहाड. किती आदर निर्माण झाला 50 वर्षात, कल्पना करा. आणि हा प्रभाव का होत नाही? बोले तैसा चाले त्याची वंदावी. स्वतः भ्रष्ट असला तर इतरांना चारित्र्य संपन्न करता येत नाही. आरसा स्वच्छ असावा तर चेहरा स्वच्छ दिसतो. विठाल ज्यांची पंगत इंग्लंडचं पोरग आलं, सगळे झाले महाराज क्षमा मागतो, बराच वेळ होत आलाय, लोक ताटले जेवताना, तुम्ही अचानकच हाडहाड केलं, काय आमच्याकडलं चुकलं? बोलायचं नाही, थायथाट करायला महाराज. लोक म्हणले काय झालं? मग शिष्य म्हणायचे तुम्ही गप्पा, महाराज सांगतील बोलू नका, सारखं बाजूला सर. अरे पण झालं काय? झालं काय? मीडियावाले पत्रकार आले, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या काळात नव्हता, प्रिंट मीडिया सगळा आला. काय झालं म्हणले, तुम्हाला लाजा वाटत नाहीत? करोड रुपयाची खर्च पंगत चालली, बुंदी काय, लाडू काय, बासुंदी काय, गुलाबजामू काय, इंग्लंडहून आला हा पोरगा आमच्या साहेबाचा पाटलाचा, आणि तुम्हाला कळत नाही पांडुरंगाच्या समोर चांदीच्या ताटात नैवेद्य वाढला, त्या बडव्यांचं लक्ष नाही, भडवे माजलेत, कुत्रे खायला लागलेत नैवेद्य, मला कसं देखोण इथं? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समोरचं चांदीच्या ताटातलं नैवेद्य कुत्र खाताना बाबांना मंडपातून दिसलं. केवढी दिव्य दृष्टी असेल, कल्पना करा. त्या इंग्लंडहून आलेल्या मुलाची बायको योगायोगानं मेडिकल लाईन मधली सायंटिस्ट विचारवंत होती. ती होती डॉक्टर, ती होती मास्टर, म्हणजे त्याला MS मास्टर ऑफ सर्जन. आणि तिने पुढच्या वर्षी स्वयंपाक करून ताट रंगवून चौरंग घालून घोळकाष्ट्याची साडी घालून कपाळाला कुंकुम लावून हिरव्या कंकणाचा चुडा भरून ताट वाढायला घेतलं. महाराज गेल्या वर्षी आमच्याकडनं चुका झाल्या, आम्ही यावर्षी चूक होऊ देणार नाहीत. त्या पांडुरंगाच्या देवाला आम्ही प्रार्थना केली, बाबा तुम्ही ब्राह्मणांनो असं काही करू नका, पण तुम्ही मात्र जेवा महाराज. तिने चातुर्मासाच्या काळात कांद्याची भजी केली खुसखुशीत, आणि पंक्तीतल्या सगळ्या टाळकऱ्यांना वाढली, बुवांना वाढलेच नाही त्या महाराजांना, ज्यांना कुत्र दिसलं होतं त्यांना. पण त्यांना बसायला पाठ, ताटाखाली पाठ, टेकायला पाठ, उदबत्त्यांचा घमघमाट, वाढलं ताट. महाराज म्हणाले ताई एक बोलू का? म्हणले काय? सगळ्यांना भजे वाढले, चातुर्मास संपला, आता नाही, मला का बरं अहो कृपा करावी तुम्ही? ती म्हणाली महाराज इकडे या. तिने महाराज शेंडीला धरला, असा कर्रकीने वाकवला, असं मुंडकं वाकवलं. बघा म्हणे पाटाखाली काय, मी कशाला पाहू, मी कशाला पाहू, माझं कशाला लक्ष गेलंय? लोकांना कळलं अंधपण काय असतं, डोळसपण काय असतं. गेल्या वर्षी कुत्र नैवेद्य खाताना पंढरपुरातलं ताट दिसलं आणि पाटाखालची प्लेट दिसत नाही, अशा निर्लज्ज लोकांच्या नादी लागू नका, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना. यांच्या नादी लागू नका. ज्यांचं हे केवळ विठ्ठली आहे त्यांच्या चरणावरती माथा नतमस्तक करा. तेने भेटे देव आपे आप, आपुनहून देव भेटेल. हिमालयात जाऊ नका, कुठे जाऊ नका, आई वडिलांची सेवा करा, धर्मावरती विश्वास ठेवा, आचरण चांगलं ठेवा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अभंगाचं दुसरं चरण. पायी
तुकाराम नामदेव महाराज कशा करता संतांना भज्य भजक परस्मैगन धावा धातू या व्याकरणाच्या धातूचा अर्थ सेवायाम सेवा करणे. कशा करता सेवा करावी, का माथा नतमस्तक करावा, म्हणवणी कशा करता. मी तुम्हाला म्हटलं होतं जर आलात तर आमच्याकडे या, रात्रीच्या प्रसंगाला या रस्त्याला चोर गाड्या अडवतात म्हणून तुम्हाला मी म्हणालो होतो की पुढे प्रवास करू नका. मी म्हणालो होतो की त्या घराण्यात मुलगी देऊ नका. मी म्हणालो होतो की मुलाला तुम्ही आई वडील सोडून पुण्याला पाठवू नका. मी म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या धर्मपत्नीला नोकरीला लावा, पण जाण्याकरता येण्याकरता तुम्ही स्वतः जा. मी म्हणालो होतो, हे तुम्ही ऐकलं नाही. आता ओरडत बसलास, आता कोण काय करणारे म्हणवणी. मी तुम्हाला म्हटलं होतो आवाज अधिक ठेवू नका, फाटेल, कानावर यायचं नाही, स्वच्छता व्हायची नाही. मी तुम्हाला म्हणालो होतो की लहान लहान मुलं आणा, निरागस आणा, टाळ वाजवतील, रिदम छान येईल, डुलायला लागतील, आनंद मिळेल. मी तुम्हाला म्हणालो होतो तुम्ही थकलात खाली बसा. कशा करता, पुढेही बहुत करणे आहे या करता. आता तरी पुढे हाच उपदेश करू नका नाश आयुष्याचा. या करता म्हणवणी संता अखंड सप्त्यापुरते न भजावे, चातुर्मासापुरते न भजावे, स्वार्थापुरते न भजावे, जाता जाता गाडी रिकामी निघाली हे जय हरी महाराज न भजावे, अखंड भजावे. म्हणवणी संता अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. बऱ्याच लोकांना काही कळत नाही. ओ एक कीर्तनकार मी महाराज रवी महाराज ऐकत होतो, पैठणला कीर्तन चाललं होतं आणि ते म्हणले उगाच शंकराचार्य म्हणले का सुलुकात सुलुकात. हा म्या समद ऐकलंय म्हणे, भजे वर्जे कमंडलम, भजे खाल्ल्याशिवाय तृप्तीच नाही. मी ऐकतोय स्वतः कीर्तन. काय ह्या लोकांना करावं मला सांग. काय झालंय, सोनं का या तपासण्या करता कस लावायला या काळात कुणी जिवंत नाही, आणि जो कस लावायला जाईल तो निवडून फेकला जाईल या करता चालली लिहू सगळी वाट लागली. याच्या जाणीव असल्या पाहिजेत. कल्पना करा. अहो सप्लाय आहे का नाही हे पाहण्याकरता टेस्टर असावं की नाही, तशी टेस्ट असली पाहिजे. वाहकता आहे की मेलीलय, जे निकामी ते सुद्धा नको तसे प्रमाण मी कीर्तनात ऐकतो. आहा कोंडून कोंडून धरीला देवा, अंडूवाला म्हणा लोंपाटा, जशी कॅसेट अडकायला. आणि पुन्हा हे सांगायला गेलं की आपल्या संप्रदायातला भोळा समाज आहे, भाबडा समाज आहे, त्यांना येत नाही. कोण भोळा आहे? जो भोळा आहे त्याने हात वर करावा आणि त्याचा 7-12 माझ्या नावचा करावा. हे सगळे स्वार्थी भोळे आहेत, लबाड आहेत, बाकी काही नाही. कोणी भोळ नाही. भोळ म्हणलेला माणूस पायाखाली अंगठ्याखाली रुपये दाबतो, हा स्वार्थी की नाही? कसा भोळायच कल्पना करा. पाया पडता पडता जर ठेवीत तर नाहीच पण पुंडली. हे असे काही भोळे मी डोळ्यांनी पाहिले. अशा भोळ्यांच्या नादी लागू नका. भोळा तोच आहे. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळे, तो शिव भोळा चक्रवर्ती, बाकी कोणी. संता पायी माथा पावणे 11 ठेविता सद्भावे, तिने भेटे देव आपे आप. म्हणवणी संता अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. सदा शब्द उलटा करा सगळे मुलं. सदा शब्द उलटा करा. सदा संतांच्या चरणावरती लीन होताना सदा शब्द उलटा करा. सदा दास होऊन लीन व्हा तर बेनिफिट, तर फायदा आहे, अन्यथा फायदा नाही. साधूंच्या घरी देव परमात्मा काम करतो आणि प्रसंग आला तर पितांबराचे छायार्थ तो अभिमन्यू महाराज पांचाळ. साधू घरी देव काम धंदा करे, साधू घरी देव काम धंदा करे, साधू घरी देव काम धंदा करे, साधू
साधू घरी देव काम, मधलं भजन व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे. 11:15 वाजलेत. साधू घरी देव कामधंदा करी, या चरणाचे मी 2 अर्थ लावलेत. अभिमन्यू महाराज, महेश महाराज आणि रवी महाराज आणि चंद्रकांत महाराज, विजय महाराज आणि उमरेकर महाराज आणि संजय महाराज. या अर्थ वेगळा लावलाय. साधू घरी देव कामधंदा करी, काय अर्थ संगती लावायची याची? काम आणि धंदा हे समान अधिकाराचे शब्द आहेत. काहीतरी काम द्या, मला धंदा द्या, व्यवसाय द्या. व्यवसाय आणि काम एकच. मग साधू घरी देव कामधंदा करी, काय अर्थ संगती लावायची? साधू घरी देव बर का हा धंदा करतो, त्या संतांच्या घरी काम नावाच्या कोतवालाला प्रवेश करू देत नाही. साधू घरी देव काम धंदा करी, त्याचा काम बंद करतो एक अर्थ. आणि साधू घरी देव कामधंदा करी, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता. जनाईला तो दळू लागला, चोखोबारायांना तो गुर ओढू लागला, नरहरी सोनाराला घडे फुंकू लागला, सावता महाराजाला खुरपू लागला तो परमात्मा. कबीरांना सेले विणू लागला. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, चर्म रंगू लागे रुईदसा संगे इत्यादी प्रमाण मात्रेन. सगळ्यांचा श्लोक सगळ्यांच्याच अभंग पाठातला आहे. मी वेळ वाया दवडत नाही. साधू घरी देव कामधंदा करी, काय काम करतो? आता जातीयता देवाला संतांना अपेक्षित असती तर हे प्रकरण इतिहासात घडलं नसतं. मला हिंडोल किंवा शिवरंजनी स्वरांची गरज आहे. विठाल विठाल आता मी चरित्रात शिरतो. तांबडं फुटायला लागलं, कुक्कुट रव झाला, पक्षी कुजन करायला लागले. पक्षी मगवाचे सांगितलेले स्वर, पक्षी कुजन करायला लागले. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. एकाग्र चित्त करा. पक्ष्यांचं किलबिलाट करणं सुरू झालं. कुणी स्त्री या गावात विवेकाचा खुंटा पक्का धरून वैराग्याचं दळण दळायला लागल्या. शब्दरचना तर नीट आहे का? विवेकाचा खुंटा पक्का करून वैराग्याचं दळण दळायला लागला आणि माहेरातल्या आठवणी जात्यावरती व्यक्त करू लागल्या. असात्विक धान्य दळताना गुणगानानं सात्विक व्हायला लागलं. मृगाची बरसात आली, गाव प्रफुल्लित झालं, टवटवीत झालं. पानावर पानं घासत असायचे आणि पृथ्वी माता निसर्गम्य वातावरणात एक संगीत जन्माला घालत असायची. पिंपळ वटवृक्षाच्या फांदीवर बसलेली कोकिळा पंचम स्वर लावून सोहनी रागाला हात घालत असायची, पुर्या धनाश्री म्हणत असायची. अशा प्रसंगाला क्वचित वीणा वाद्यम क्वचित पिच हा हे ते रुदितम. कुणी ब्राह्मण पुत्र वेदमंत्रांच्या रुच्या घोकत होते पाठशाळेमध्ये, तर कुणी वैष्णव काकड आरतीच्या भूपाळीच्या स्वरात पांडुरंगाला आळवत होते, तर कुणी विद्वान ब्राह्मण यज्ञ कर्मशाळेत यज्ञकुंड सारून हवनाची तयारी करत होती, तर काही स्त्रिया विणी फणी तयार करून आंबाडा बांधून 12 घागर आणण्यासाठी सकाळी सकाळी निघणार होत्या. अशा दिव्य प्रभाती पहाटच्या प्रसंगाला अचानकच गावात दिंडीच्या टाळांचा किणकिणाट झाला, विण्याचा झणकार झाला, मृदंगाची थाप पडली आणि परमार्थातला चोख माल श्री चोखोबाराय गावात दिंडीत सामील होणार. तेवढ्यात त्या काळात कर्मठांच्या काळात ज्या कुळातला मी आहे, पण मी परिवर्तनशील जीवन जगतो. सावली पडली तरी स्नान करणारा वर्ग त्या काळातला. चोखोबारांनी पहाटच्या दिंडीत विसावलेल्या गावातल्या साधूला प्रार्थना केली, कुठे निघाला तुम्ही सगळे लोक? पंढरीच्या दिशेनं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज. पंढरपूरला याकरता मी पंढरीला निघालोत. मग मला तुमच्यात येता येईल का? तुमचं नाव काय? चोखा. आडनाव अमुक अमुक. तुम्हाला आमच्या बरोबर नाही येता यायचं. त्या काळातल्या दिंडी चालकाचं नाव मी सांगत नाही. दिंडी निघाली. चोखोबारा यांच्या मनाची व्याकुलता वाढत चालली. काही असू, जीवाचं रान झालं तरी चालेल, मरेल, तुकडे होतील माझे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. मला पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाकरता जायचे. जात वित्त गोत कुळशीळ मातन भजे का त्वरित भावनायुक्त. हा ज्ञानोबाराचा संदेश आचरणात आणणारा हा चोखोबारा नावाचा संत. दिंडी जायचं ठरवलं महाराज, पाऊल टाकलं, लोकांनी बहिष्कृत केलं. पाठीमागून चलत 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 चंद्रभागा उघड्या डोळ्यांनी पाहिली. संगमावरती आले.
पुंडलिकाचं दर्शन घेतलं. वासुदेव किनकिनाट करून कोळाचा उद्धार करत होते. घाटावर चढायचं, वर जायचं. नामदेवरायाच्या पायरीजवळ अभिवादन केलं. गरुड खांबाला आलिंगन दिलं. समर्थ स्थापित मारुतीला वंदन केलं आणि आतमध्ये जातात तेवढ्यात पुजाऱ्यांनी त्यांना अडवलं. थांब, लाज वाटत नाही तुला? अनाधिकारी समाजानं दर्शन घ्यावं. साने गुरुजींनी बाबासाहेबांचे त्या काळात मोठे उपकार आहेत की सर्व धर्माची शिकवणूक दिली. बरं झालं विपरीत घडलं नाही, त्यांचे उपकार आहेत. माझा मुद्दा इथपर्यंत आहे का, तिथेच अडवलं. थांबा, जाता येणार नाही. पांडुरंगाला अंतरंगातला आवाज जाऊन पोहोचला. अंतर्यामी कुणीतरी माझा भक्त आलाय. देवाने विटेवून खाली उतरावं, बाहेर यावं आणि चोख पवित्र मालाला वैष्णवाचा माल खरा तुर तुरा बसतशी बाहेर यावं, आलिंगन द्यावं, मुक्काम करावा. एकादशी झाली, द्वादशी झाली, पौर्णिमेचा काला झाला तरी चोखोबाराय पंढरपुरातच होते. प्रसंग असा, गावाकडे धर्मपत्नी गरोदर आहे. ना टेटस्कोप, ना स्कॅनिंग, ना MRI, ना BP चेकअप, ना कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट, काही नाही. गावाच्या कोपऱ्यात, गावाच्या बाहेर दुर्लक्षित झालेल्या अविकसित पट्ट्यात झोपडी बांधलेली, त्यालाही दरवाजा नाही. त्यात ती बाई व्याकुळ झाली होती. व्याकुळ झालेलं जीवन. रात्रीच्या प्रसंगाला पांडुरंगाने पंढरपूर सोडलं आणि चोखोबाच्या घरी आल्यावर गरोदरपणात तिला धीर दिला. चोखोबाची चोखोबाची बहीण झाला चोखोबाराची बहीण झाला परमात्मा रातोरात. आता इथे एक शंका आहे, गावाच्या बाहेर झोपडी असलेल्या घराला दरवाजा पक्का कसा असेल? अभिमन्यू महाराज पांचाळ. दरवाजा नव्हता. इथे काल्यातलं प्रमाण घ्यायचं. कवाड भ्रांतीचे उघडिले. जी भ्रांत होती आमचं कसं होईल ती भ्रांतच घालवली. ती बाई आज शिरली. टपोर कुंकू कपाळाला लावलं, हिरव्या कंकणाचा चोडा, लांब काळे भोर केस, गुंजावर्ण डोळे, कानात कुंडलन, लखलखीत तेज. भर रात्री आली. नुपुराचा पायातला ध्वनी व्हायला लागला आणि तिने विचारलं, झोपलीस का वहिनी? मी आले तुझ्या करता. काही त्रास? काही नाही. मग तिची भाषा, कसला त्रास आहे माय? तुम्ही आलात, बरं वाटलं वाईज, बरं वाटलं बघा,
पंढरपूरला गेलेत. मी जाताना त्यांना आडवं नाही आले, पण जाता जाता म्हणले होते की वंशाला पाठवून द्या. बरं झालं आला तुम्ही, मला आता आधार मिळाला. हिने फक्त पोटाला हात लावला आणि बाळ जन्माला आलं. विदाऊट स्कॅनिंग, विदाऊट सिझर बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आलं आणि त्याचे संस्कार या बाईनं केले, मांडीवर घेतले. 5 दिवस झाले. 5वीची राती ज्ञानोबा वर्णन करतात. ती 6वी ती लेकराचं भविष्य लिहायला. त्या 6वीनी हळूवार पाय टाकत चोखोबाराच्या झोपडीतल्या खिडकीला डुंकून पाहिलं. बाळ जन्माला आलंय. मला त्याची काही लिखापटी करायची आहे. पतीने पाहता पाहता तिचे डोळे दिपले. ती पळाली गावाच्या बाहेर. 6वी गावाच्या बाहेर 6वी. हे सुद्धा काही म्हसोबांना कळलं नाही. 6वी गावाच्या बाहेर पळाली. तिच्या लक्षात आलं इथे आतमध्ये सटवा आहे, माझं काय काम. गेली पळून ती. आता मला सांगा, चोखोबाराच्या बायकोचं बाळणपण, मी तुमच्यावर आरोप करतो, रागावू नका. आज आई लेकीचं बाळणपण करायला तयार नाही. नंदा जावा तर लांबच प्रश्न. आई थोडं दुखायला लागलं की लगेच सोनोग्राफी आणि सीझर. त्याला मातृत्वाचं प्रेम राहत नाही मुलाला, आणि आईला वात्सल्य शिल्लक राहत नाही. हे संकरितपण घातक. या गोष्टी सगळ्या विदारक आहेत. जवळजवळ अर्धवट धंदे जन्माला आलेत, हा माझा आरोप आहे. त्या काळात डोक्यावर घडा असायचा. मुसळ, कांडा, कुटा, साळी, शेतीतलं काम, बाजूबंद पक्के, गर्भाशयाची पिशवी, परिपक्व, बलदंड शरीर, सहज प्रसूती. अहो, स्त्री घागरी घेऊन बारवावर चालली नदीला तर येता येता बाळणपण होत असती. अरे दीन दुबळ्या आदिवास्यांच्या लेकरांच्या आया अहो मनीमोती विकता विकता प्रसूत होतात. गावातल्या बाहेरच्या राहुटीत, तंबूत, अंधकारात, ढेकळात, भर पावसात विजा कडकडताना बाळ जन्माला येतं. पण त्याला कुत्र आलं, चुकून दगड अंगाला लागला तर चिंडू सारखा उडून येतो. त्या टायमाला कुठल्या आरोग्याची सोय असते त्याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. कुठली परीक्षा असती, कुठला टेबल असतो, कुठलं लिक्विड असतं, कुठलं डेटॉल असतं, कुठलं तिथे फेनेल लावलेलं असतं. कल्पना करा. हे मूळ ईश्वराचं देणं असतं. बाळ जन्माला आलं आणि देवाने त्याचं नामकरण केलं. कथा मला सांगायची नाही. आबरू झाकली, आपला पितांबर काढला, बाळाच्या आणि बाळांपणीच्या अंगावरती टाकून दिला. साधू घरी देव कामधंदा करी, पितांबरी धरी वरी छाया. नामा म्हणे देव, वेळ झालाय इच्छी संत संग, ते अमुचे जीवलग जन्मोजन्मी. 11ला 5 कमीत विठोबा रुक्माई आणि माऊलीचं भजन बरोबरच होईल. विठोबा संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. अशा संतांच्या चरणावरती आपला माथा नतमस्तक करा. कृपया बाजारांच्या नादी लागू नका, ही तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो. शब्दांना विराम देतो. समस्त ग्रामस्थांनी मला तारीख दिली. कुणाकोणाचे नावं सांगू? जे जे मला सदैव भेटतात. तुम्ही भेटलात, ते मोठे नाना शिवाजी दादा, हे छोटे नाना, ते माऊली, महेश, अजून सगळ्यांचा परिचय पण नावं काही सगळ्यांच्या लक्षात नाहीत. सगळ्याच गावकऱ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मला तुम्ही निमंत्रण दिलं आणि संपलंय आता, कीर्तन दिलं, धन्यवाद देतो. सर्वेपि सुखिनः संतु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. टाळकरी जरी बसले तरी विजय महाराज तनपुरे एक मोठा वक्ता आहे. बाळासाहेबांनी ज्या माणसाला जवळ घेतले, पाठीवर हात टाकलाय, ती माणसं काही सामान्य नसतात. त्या पंजाखाली येणारा हा ताऊन सुखावून निघालेला असतो. त्यांचं एक 5 मिनिट एक मार्गदर्शन होईल. माझा स्वतःचा आग्रह आहे. बिलाबद्दल गावकरी पाहतील, पण हे बोलतील यात शंका नाही. त्यांना मी धन्यवाद देतो. वेळ माझा संपलाय. सांगतीची एकेरी चाल नामा म्हणे देव इच्छी नामा
दोन मिनिट महाराज काय करता विजय महाराज काढा ना यानंतर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं रत्न आमचं वैभव फॅन चालू करा तो आमचं वैभव आणि ज्यांनी ही शाहिरी ललकार आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन